कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज झालेल्या आपण संयुक्त गट ब पूर्व परीक्षेच्या चालू घडामोडी करंटच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. तर थेट सुरू करूया आपण चालू घडामोडींचं विश्लेषण. बघा, यामध्ये पहिला प्रश्न 36 क्रमांक बी सेट बघतोय आपण. 2024-25च्या आर्थिक वर्षात डॅश डॅश सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर लक्षात ठेवा, PIB चे सोर्स बघितले किंवा मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशनचे जर सोर्स बघितले तर त्याच्यानुसार उत्तर येत आहे 6.5. जर 2024-25 त्यांनी टार्गेट ठेवलं, अंदाज ठेवला होता 2024-25चा 6.5 आणि 25-26चा त्यांचा अंदाज होता 7.8. आणि हे 7.2 ते 7.3 इथपर्यंतचा अंदाज होता, हा महाराष्ट्राचा अंदाज होता, त्याच्यामुळे याचा फायनल आन्सर असणार 3. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, जोड्या लावा. द्रोणाचार्य पुरस्कार 2024 द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला दिले त्याबद्दल बघतोय आपण. सर्वात पहिल्यांदा दिले सुभाष राणा. सुभाष राणा आपले जे उत्तराखंडाचे आहेत ते टोकियोला जे ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये जे आपली नेमबाजांची टीम गेली होती त्याचे कोच म्हणून त्यांनी काम केलं होतं. तर सुभाष राणा पॅरा नेमबाजी, लक्षात ठेवा पॅराशूटिंग मध्ये आहेत ते. तर पॅराशूटिंग एचं 2 तर आपण बघितलं तर पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे, त्याच्यामुळे ते एकावरूनच उत्तर निघून जात आहे. त्याच्यानंतर दीपाली देशपांडे महाराष्ट्राचे आहेत त्या नेमबाजी. त्यानंतर संदीप सांगवान हॉकी. त्याच्यानंतर एस मुरलीधरन यांसाठी बॅडमिंटन. जे पहिले 3 आहेत त्यांना भेटलाय निम श्रेणी मधला पुरस्कार पहिल्या तिघांना. आणि त्याच्यानंतर जे मुरलीधरन आहेत त्यांना जीवन गौरव मध्ये हा पुरस्कार देण्यात आलाय, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर पाहिजे 1. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम CSIRT पॉवर सुविधेचे उद्घाटन केले. तर नवी दिल्लीला याचं उद्घाटन झाले. आपले युनियन पॉवर मिनिस्टर जे आहेत मोहनलाल यांनी याचं उद्घाटन केलं, लक्षात ठेवा मोहनलाल, म्हणजे 38चं उत्तर पाहिजे 3 नंबर मोहनलाल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ऑगस्ट 2024 मध्ये कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून जे आपले 24वे गव्हर्नर होते उर्जित पटेल यांची काय करण्यात आली, IMFच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी के सुब्रमण्यम यांची जागा घेतली. 3 वर्षासाठी त्यांची निवडणूक करण्यात आली ऑगस्ट 2025 मध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतामधील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगम SJVN ने डॅश डॅश मधील जाखर येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये. आता एप्रिल 2024 मध्ये याचं उद्घाटन झाले. ज्यांना जॉग्राफिकली दृष्ट्या बघितलं जाखरी कुठे तरी त्यांना कळून गेलं असतं, किंवा यामध्ये एक सतलज नदी कुठून कुठपर्यंत वाहते याचा जरी अंदाज लावता आला असता तर याचं उत्तर निघून गेलं असतं. तर त्यामुळे लक्षात ठेवा जाखरी आहे हिमाचल प्रदेशमध्ये. 1,500 मेगावॅटचा प्रकल्प आपण तिथे केलाय आणि त्याचं उद्घाटन केलं होतं जे SJVN चे चेअरमन आहेत गीता कपूर, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग 40चं उत्तर 3 हिमाचल प्रदेश. नेक्स्ट बघा, फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबापू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. आतापर्यंत आपण नुसते CEO करायचं, पण आता फर्स्ट टाइम आयोग कुठपर्यंत शिफ्ट झाले, आयोगाने थोडा पॅटर्न चेंज केला करंटचा. तर आता डेप्युटी CEO विचारले बघा इथं, डेप्युटी CEO. तर डेप्युटी CEO कोण आहेत, डेप्युटी CEO. लक्षात ठेवा, थोडं आता लाईफ इन्शुरन्स जास्त चर्चेत आहे त्याच्यामुळं याच्यावरती प्रश्न विचारला होता. तर लक्षात ठेवा SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीचे डेप्युटी CEO आहेत दोराबाबू दपर्ती. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधान. आता आपल्या इथं पहलगामला हल्ला झाला होता, जे पर्यटक पहलगामला फिरण्यासाठी गेले होते त्यांच्यावरती दहशतवादी हल्ला झाला होता, त्यामध्ये बरेच जण मृत्यू पावले होते, त्याच्यामुळं हा सध्या चर्चेत होता. तर पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. तर अनंतनाग जिल्ह्यात, तर बरोबर आहे, अनंतनाग कुठे, जम्मू काश्मीर मध्ये. त्याच्यानंतर पहलगाम मध्ये लिडार नाला पर्यटकांसाठी आकर्षित करतो. लिडार नाला म्हणजे नाला पण म्हणतात त्याला किंवा रिव्हर पण म्हणतात. तिथं काय चालतं, पर्यटकांना ते आकर्षित करून घेते. कशामध्ये ते फिशिंग वगैरे चालतं. त्याच्यानंतर तिथे रिव्हर राफ्टिंग खूप मोठ्या प्रमाणात चालते, त्याच्यामुळे पहलगाम मध्ये लिडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. एकदम बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर ऑप्शन बघा, श्री माता वैष्णवी देवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प. ट्रान्झिट कॅम्प म्हणजे काय, बेस कॅम्प.
तर बेस कॅम्प हा माता वैष्णवी देवी मार्गावरील, हे चुकीचं आहे. तर माता वैष्णवी देवी मार्गावरील पहलगाम नाही, तर पहलगाम हा अमरनाथ यात्रेसाठीचा बेस कॅम्प आहे, अमरनाथ यात्रेसाठीचा. आणि वैष्णवी देवी मार्गावर कुठला आहे? वैष्णवी देवी मार्गावरील कटरा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इथे चेंज केलं होतं. वैष्णवी देवी मार्गावरील कटरा हा एक महत्वाचा ट्रान्झिट किंवा बेस कॅम्प आहे. आणि पहलगाम कुठला आहे? तर अमरनाथ यात्रेसाठीचा आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय पाहिजे होतं? ए बी बरोबर, सी चूक, ऑप्शन नंबर 2 पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न दिलाय, खालीलपैकी कोणी 2025च्या SISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला? तर लक्षात ठेवा, ह्या पुरस्काराला काय म्हणलं जातं? जादूगारांचा ऑस्कर, म्हणजे मॅजिकचा ऑस्कर म्हणलं जातं. तर पहिल्यांदाच एक भारतीयांनी हा पुरस्कार जिंकलाय. तर हा मॅजिक क्रिएटरचा पुरस्कार जिंकलाय आपल्या सुहानी शहा यांनी, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना पेपरमध्ये सुहानी शहा आणि साक्षी शहा असे 2 ऑप्शन होते, त्याच्यामुळं काय करावं कळलं नाही. तर लक्षात ठेवायचं उत्तर होतं सुहानी शहा. अंदाज लावू शकतो दोन्हीपैकी एक कोणतं तरी, उत्तर ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला? ऑडी इंडियाचा. तर ऑडीने मे मध्ये नीरज चोप्रा यांना काय बनवलंय? ब्रँड अँबॅसेडर बनवलंय. त्याच्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार नीरज चोप्रा. तर MS धोनी हा झारखंडचा आहे. नीरज चोप्राला बनवण्याचं कारण काय? तर त्यांनी भाला आपण दूर फेकतो ना, म्हणजे गतिवानतेसाठी, ऑडीची जी गती असते त्या गतीसाठी त्यांनी काय केलंय की नीरज चोप्रा यांना ब्रँड अँबॅसेडर केले. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते कथन योग्य आहे ते ओळखायचे? तर लक्षात बघा प्रश्न. दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. आता इथे हे बरोबर आहे, जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो, तिथपर्यंतचं सगळं बरोबर आहे. परंतु त्यांनी काय केलं माहिती का? डेट चुकवली. हे लय जणांना अनएक्सपेक्टेड होतं की ते डेट चुकवतंय म्हणून. तर लक्षात ठेवा, जागतिक संगीत दिन असतो 21 जूनला, आणि त्याच्याबरोबरच 21 जूनला कुठला असतो? योगा दिन पण असतो. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर ए चुकलंय. त्यानंतर बघा, जागतिक संगीत दिन 2025 ची थीम हिलिंग थ्रू हार्मनी. हिलिंग थ्रू हार्मनी ही थीम बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये डेट चुकवली, 21 जून पाहिजे होती. त्याच्यामुळे याचं उत्तर येणार योग्य विचारलं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येणार. त्यानंतर बघा, नेक्स्ट विचारलंय, कोणाच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ऍक्शन शिखर परिषद 2025 ने AIच्या जगातील एक महत्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे. लक्षात ठेवा, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युअल मॅक्रोन या दोघांनी पॅरिसला काय केलं? एक परिषद भरवली, आणि तिथं त्यांनी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले. लक्षात ठेवा, याचं उत्तर पाहिजे भारत आणि फ्रान्स. भारताचं नेतृत्व आपले पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे मॅक्रोन साहेब यांनी केलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, आता नेक्स्ट प्रश्न विचारलाय युवा साहित्य. युवा साहित्यावरती हा प्रश्न आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 चे पुरस्कार विचारले. यामध्ये बघा, पहिला आहे गर्ल्स हॉस्टेल्स. गर्ल्स हॉस्टेल्स, आता या आपण काय करतो? आपण जास्त करून मराठीचे पाठ करतो. आपल्याला माहित होतं मराठीचं कोण होतं? प्रदीप कोकरे होता. युवा पुरस्कार कोल्हापूरचे होते ते. खोल खोल दुष्काळ त्यांची कादंबरी होती. आपण इथपर्यंतच केलं होतं. आपण जास्त पुढे जात नाही. आपण जास्त करून इंग्रजी आणि हिंदी हे 2 तर केले पाहिजे, आणि मला वाटतं त्या 2 वरून उत्तर सुटत होतं. तर लक्षात ठेवा, सिद्धार्थ द बॉय हु बिकेम द बुद्ध हे होतं इंग्रजी. लक्षात ठेवा, हे होतं इंग्लिश. तर इंग्लिश एकूण लिहिलं होतं अद्वैत कोठार यांनी लिहिलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरून ते एक कळत होतं. डीचं किती पाहिजे? डीचं 3 पाहिजे. तर डीचं 3 म्हणल्याच्या नंतर बघा कुठला ऑप्शन येतो? डीचं 3 दुसरा आणि चौथा. त्याच्यानंतर एक आपल्याला माहित होतं की पार्वती तिर्की यांनी हिंदीचं लिहिलंय. तर त्यांनी हिंदीचं कुठलं लिहिलं? त्याचं नाव आहे फिर उगाना. फिर उगाना हा काव्य संग्रह आहे हिंदीचा. तो लिहिलाय कोणी? पार्वती तिर्की यांनी. तो हिंदीचा आहे, हिंदी. त्याच्यानंतर पुढचा बघा, मग आता याच्यावरून आपलं उत्तर येऊन गेलं. बीचा 1 आणि डीचा 3. त्याच्यावरून उत्तर येऊन गेलं आपलं ऑप्शन नंबर 4. तर लक्षात ठेवा, गर्ल्स हॉस्टेल हे पंजाबी काव्य संग्रह आहे. पंजाबी गर्ल्स हॉस्टेल पंजाबी काव्य संग्रह तो कोणी लिहिलाय? मनदीप औलाख यांनी लिहिलाय. आणि त्याच्यानंतर अंगसूर हा बोडो मधला काव्य संग्रह आहे. बोडो मधला काव्य संग्रह तो कोणी लिहिलाय? अमर कुंगर बोरो यांनी लिहिलाय. यांना तो युवा साहित्य भेटला. लक्षात ठेवा, पहिले 3 काव्य संग्रह आहेत, गर्ल्स हॉस्टेल, फिर उगाना, अंगुरसूर, आणि शेवटीचा जो आहे ती नॉवेल आहे, कादंबरी, ती इंग्रजी मधली. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग याचं उत्तर पाहिजे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट बघा,
आता यामध्ये काय विचारले, तर एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये कोणाची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. आता हा सीओ वरचा, एक डिप्युटी सीओ वरचा प्रश्न आला, हा दुसरा सीओ वरचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, एअर न्यूझीलंडने, आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं अरविंद कृष्णा करावं, अरविंद श्रीनिवास करावा, कारण दोन अरविंद सेम सेम होते, पण तसं ते नसून त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, निखिल रविशंकर. निखिल रविशंकर यांची काय झाली, एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये सीओ म्हणून नियुक्त केली, लक्षात ठेवा. तर त्यांच्या अगोदर ते डिजिटल सीओ म्हणून काम करत होते, त्याच्या अगोदर ते एक्सेंचर मध्ये पण होते, त्याच्यामुळे याचं उत्तर असणार निखिल रविशंकर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे. चीन एक धरण बांधते बघा, जगातील सगळ्यात मोठं. आणि हा प्रश्न येण्याचं रिझन असं होतं की सध्या ते खूप चर्चेत होतं का, तर त्याच्यामुळे भारत आणि बांगलादेश ह्या दोघांनी थोडी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यांनी त्याची अपोजिट भूमिका घेतली होती का, तर भूराजकीय सीमांचा गैरवापर करण्यासाठी चीन त्याचा वापर करू शकतो, त्याचा तोटा कोणाला होणार, इंडियाला होणार. त्याचबरोबर जिथे युरेशियन प्लेट आणि भारतीय भूखंड मिळतात येईल तिथं तो प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे तिथं भूकंप वाढू शकतात, किंवा हिमालयाचा जो भूकंपग्रस्त भाग आहे त्याच्यामध्ये हा प्रदेश येतो, त्याच्यामुळे याचा खूप मोठा धोका भारत आणि बांगलादेश बरोबरच म्यानमार या देशांना होऊ शकतो, म्हणून यांनी थोडी विरोधात्मक भूमिका घेतली होती, त्यामुळे हा चर्चेत होता, त्यामुळे हा प्रश्न विचारलाय. तर लक्षात ठेवा, आपल्या भारताची ब्रह्मपुत्र नदी येते, तीच नदी तिबेटमध्ये यारलुंग झांगबो नावाने ओळखली जाते, आणि त्याच नदीवर जपानने हा जवळपास 60 गिगावॅटचा म्हणजेच 60,000 मेगावॅटचा प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. त्यांचं टार्गेट आहे 2030 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करते, त्याच्यामुळं लक्षात ठेवा 49 उत्तर 1 पाहिजे. त्याच्यानंतर आपण शेवटचा प्रश्न बघतोय, योग्य कथन ओळखा विचारले. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. युवा आध्यात्मिक शिखर परिषद विचारले. आता युवा आध्यात्मिक शिखर परिषद आपण बऱ्याच जणांनी वाचण्यात आलं होतं, कुठे केली, वाराणसीला, त्याच्यामुळं पहिला ऑप्शन 100% बरोबर आहे. 18 ते 20 जुलै 2025 मध्ये ते वाराणसीला पार पडली होती. त्यानंतर त्याची खाली त्यांनी थीम विचारली होती बघा, बी मध्ये, युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2000 ची थीम जागेगा युवा बढेगा युवा. आता बऱ्याच जणांनी हिची थीम कुणीच केली नव्हती, लक्षात ठेवा. तर आयोगाने काय केलं माहिती, की इथंच धप्पा दिलाय आणि थीम चुकवली. तर थीमची इथं काय होती, त्याची थीम माहितीये का, विकसित भारत के लिए नशामुक्त युवा, विकसित भारत के लिए नशामुक्त युवा ही त्याची थीम होती, त्याच्यामुळे ऑप्शन बी चुकीचा ठरतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे याचा ऑप्शन नंबर 1 येणार. तर तसं पाहिलं तर हा पेपर मॉडरेट लेवलचा होता, करंटचा अँगल खूप चेंज केला आयोगाने, त्याच्यामुळं जास्त टेन्शन घेऊ नका, सगळ्यांनाच एक मीडियम लेवलचे मार्क येतील, कोणाला जास्त मार्क येणार नाहीत, काहींचे तुक्के वगैरे लागले येतील, पण थोडा आयोग चेंज केला आयोगाने पॅटर्न. ठीक आहे, चालतंय, धन्यवाद.